पालकमंत्री माननीय जयस्वाल साहेब त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत। चला आता 293 प्रस्ताव 93 प्रस्ताव। तत्पूर्वी 1 मिनिट लोणीकर साहेबांना काय बोलायचं थोडक्यात। नाही अध्यक्ष महोदय काल अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की काल आणि आज 2 दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे जे मी आयुष्यात कधी बोललो नाही। 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे। अध्यक्ष महोदय हे बघा सभागृहाला माहिती द्यायची आहे। अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती द्यायची आहे। 13 कोटी जनतेचं हे सभागृह आहे। बोला या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये राजकारण आहे। अध्यक्ष महोदय मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलन केली। 100 वर्ष पुढची 100 वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत। अध्यक्ष महोदय मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल। 1000 वेळा मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये, पण यांची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। पिंपळाचं पान पडलं हे लोक म्हणतात पिंपळगाव जळालं, ह्याला राजकारण करायचं। अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यासाठी 40 वर्ष लढलो, 25 वर्ष शेतकऱ्याने मला निवडून दिलेला आहे। 293 वरती चर्चा सुरू करूया। आपलं म्हणणं सांगितलं लोणीकर साहेब, आपण आपलं म्हणणं मांडलं। या ठिकाणी आता मंत्री महोदय एक मिनिट मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य सन्माननीय बबनराव लोणीकर याने ऐका ना, सरकारची भूमिका ऐका। आपण सरकारची भूमिका आपण माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांना माझी विनंती आहे, आपण सरकारची भूमिका देखील समजावून घ्या। या ठिकाणी जे वर्तमानपत्रातनं समाज माध्यमांमधनं या सदनाचे सदस्य सन्माननीय बबनराव लोणीकर साहेबांच्या बद्दलचं वक्तव्य आलं, जे दूरदृश्य किंवा टीव्हीच्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं। आज त्यांनी या ठिकाणी त्याच्या बाबतीत त्याचा या ठिकाणी त्यांनी व्यक्तिगत सदस्य या सदनाचे म्हणून त्यांनी खुलासा केला की ऐका बसून बोलू नका, सागर साहेब बसून बोलू नका। त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव असलं जाईल। म्हणजे जो माणूस एवढ्या पोटतिडकीनं बोलतो आणि त्यांनी एवढंही सांगितलं की जर अशा पद्धतीच्या माझ्या बोलण्यामुळं काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर ते म्हणले ना की अशा तुम्ही रेकॉर्ड काढा, तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही 100 वेळा माफी मागतो। ते बोलले स्वतः। पण बसा, आपण पुढे जाऊया। हे त्यांनी मागितली ना, तुम्ही ऐकलं नाही, रेकॉर्डवर आहे, रेकॉर्डवर आहे। खाली बसा। आणि सन्माननीय अध्यक्ष महाराज विषय संपला। विषय झाला, पुढे जाऊया। अध्यक्ष महाराज त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी ऐकली पाहिजे। त्यांचा उद्देश शेतकऱ्याची अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नव्हता। त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले, ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते, त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले, पण तोडून मोडून ते सगळ्या शेतकऱ्यांना जोडलं गेलं। तरी देखील ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो।
ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे. पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये चला, बसा, बसा. आणि या विषयावरती चला, आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय आपण चला, पडदा पुढे टाकावा जाऊया. ही विनंती. चला प्रवीण दटके आणले काय? प्रवीण दटके माननीय 293 ची अध्यक्ष चर्चा आपण महोदय. सुरू करावी. 293 ची चर्चा सुरू होईल. 293 वर बोलण्याकरता मला संधी दिली त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांचा आभारी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, बसा बसा. अहो, मी या चर्चा- सरकारचा आभारी आहे नाही नाही नाही. कारण या सरकारने चला बोला बोला बोला. रघुजी राजांची तलवार या सरकारने रघुजी राजांची तलवार या सरकारचा मी आभारी आहे की या सरकारने नागपूरचे भोसले एक मिनिट माननीय राजे रघुजी भोसले दटके साहेब, थांबा. काय देशाच्या सैन्यावर, या देशाच्या ऑपरेशन सिंदूरवर हा. ज्या पद्धतीने शंका करतात, हे देशद्रोहीचे आरोपी आहेत. देशद्रोहीचे आरोपी आहेत. हे काय म्हणतात? हे देशद्रोही आहेत. चला बसा ना खाली. थांबा. या ऑपरेशन सिंदूरवर शंका करतात. खाली बसा. विषय संपला. ऑपरेशन सिंदूरवर बसा खाली. आपण खाली बसा. चला. अरे बसा बसा. कोणतं नाव आहे? बसा जागेवर बसा. जागेवर बसा. अरे अरे खाली बसा. अरे खाली बसा. खाली बसा.